जपानी बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायो तात्सुकी यांनी 5 जुलै संदर्भात मोठं भाकीत वर्तवलंय। त्यांनी यापूर्वी वर्तवलेलं भाकीत खरं ठरल्याचा दावा सुद्धा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतोय। 5 जुलैची तारीख जशी जवळ येते तसं जपानमधल्या लोकांमध्ये भीती वाढत चालली आहे। जपानी बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायो तात्सुकी यांनी वर्तवलेल्या भाकिताची पोस्ट सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाली आहे। जपानमधल्या नागरिकांनी ह्या भाकिताचा एवढा धसका घेतलाय की अनेकांनी तर आपलं नियोजित दौरे आणि विमान प्रवास सुद्धा रद्द केलाय। जपानी बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायो तात्सुकी यांनी 5 जुलै संदर्भात एक मोठं भाकीत वर्तवलंय। जपानमध्ये 5 जुलैला शक्तिशाली भूकंप आणि सुनामी येणार आहे असं भाकीत त्यांनी वर्तवलंय। रायो तात्सुकी यांच्या ह्या नव्या भाकितामुळे जपानी लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। तात्सुकी यांना जपानी बाबा वेंगा म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण की त्यांनी ह्यापूर्वी जे भाकीत केलेलं होतं ते खरं ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो। 1999 मध्ये त्यांनी द फ्युचर आय सॉ नावाचं मेगा कॉमिक्स प्रकाशित केलं होतं। त्यामध्ये त्यांनी जपानमध्ये 2011ला एक मोठी आपत्ती येणार असं भाकीत केलं आणि त्यांचं हे भाकीत खरं ठरलं, त्यामुळे त्यांना जपानी बाबा वेंगा अशी नवी ओळख मिळाली। 2011 मध्ये जपानमध्ये सुनामीचं मोठं संकट आलेलं होतं। तात्सुकी यांच्या कॉमिक्सची शेवटची आवृत्ती 2021 मध्ये प्रकाशित झाली आणि या कॉमिक्समध्ये असा दावा करण्यात आलाय की 5 जुलै 2025ला जपानमध्ये शक्तिशाली भूकंप येणार आहे। सध्या सोशल मीडियावरती ही पोस्ट प्रचंड व्हायरल होतीये। जपानच नाही तर इंडोनेशियामधल्या नागरिकांनी सुद्धा ह्या गोष्टीचा, ह्या भाकिताचा एवढा धसका घेतलाय की अनेकांनी ह्या काळातील आपले सगळे प्रवास आणि यात्रा सुद्धा रद्द केल्या आहेत। तसंच नियोजित विमान प्रवास सुद्धा रद्द केलेत। अनेकांनी ह्या प्रवासादरम्यान राहण्याची व्यवस्था म्हणून हॉटेलचं सुद्धा बुकिंग केलेलं होतं, पण आता ह्या लोकांनी आपलं हॉटेल बुकिंग सुद्धा रद्द केलंय अशी माहिती सध्या समोर येते।